नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टचा जो पेपर झालेला आहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच प्रश्न उरलेला आहे, तो कट ऑफ किती लागेल आणि आपलं सिलेक्शन होणार का नाही। मित्रांनो, आता आपण बघणार आहोत कट ऑफ किती लागू शकतो। जसे लिपिकसाठी मित्रांनो 1332 जागा होतात, बरोबर। तर 1332 मध्ये कट ऑफ तुम्हाला माहिती आहे 65 प्लस ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांनाच टायपिंगसाठी बोलवण्यात येणार आहे। कारण का मागच्या वेळेस जे 27,000 फॉर्म आले होते त्यामध्ये 65 प्लस ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांनाच 64 प्लस ज्या विद्यार्थ्यांना त्यांनाच ते टायपिंगसाठी बोलवलेलं होतं। तर यावेळेस पण मित्रांनो ज्यांना 65 प्लस असेल अशाच विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे टायपिंगसाठी। हा क्लर्कसाठी झाला। आणि शिपाई आणि हमाल यासाठी मित्रांनो 887 जागा निघाल्या होतात। ठीक आहे, पुरा मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर येथे निघालेले होते मित्रांनो 887 जागा। तर 2,14,000 काहीतरी फॉर्म आलेले होते। तर मित्रांनो तुम्हाला माहीतच पाहिजे, कारण जो हा कट ऑफ जो लागणार आहे तो ज्या विद्यार्थ्यांना 23 प्लस मार्क असेल अशाच विद्यार्थ्यांना ते नाही का चापल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे। कारण खूप जागा, पहिला जो पेपर होता मित्रांनो, तुम्ही म्हणताय ना पहिला पेपर सोपा होता, दुसरा पेपर अवघड होता, तर तसं काही हे नाही। कारण ते TCS किंवा IBPS थोडी घेतो आहे ती एक्झाम। ते एक्झाम जे घेत आहे ना ते हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट घेत आहे। त्यामुळे मित्रांनो त्यांच्या मनात जे आलं 23 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे अशाच विद्यार्थ्यांना ते चापल्य चाचणी किंवा शिपाईसाठी बोलवण्यात येणार आहे। कारण का मागच्या वेळेस जो कट ऑफ लागलेला होता मित्रांनो, तर 18 प्लस लागलेला होता शिपाईचा। तर यावेळेस नक्की ते 23 प्लस विद्यार्थ्यांनाच बोलवण्यात येणार आहे, कारण फॉर्म पण खूप जास्त आलेले होते। ठीक आहे, तर आपला चान्स असा असावा की मित्रांनो का आपल्याला 23 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहे त्याने नक्की काम चालू करा तुमचं। चापल्य साफसफाई काम कसं करतात, काय करतात याचे व्हिडिओ खूप बनवलेले आहे, ते तुम्ही व्हिडिओ बघा। ठीक आहे, आणि एक डॉक्युमेंट तयार ठेवा। जे डॉक्युमेंट मागितले होते आपण फॉर्म भरायच्या वेळेस, आणि जे तुम्ही फॉर्ममध्ये जे डॉक्युमेंट टाकले होते, ठीक आहे, ते सर्व त्यांना लागणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला चापल्य चाचणीसाठी जायचं आहे। तर हे 5 ते 6 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला त्याचे मार्क किंवा पात्र यादी किंवा अपात्र यादी त्याच्यात दिसून जाईल। तुम्ही काय करा, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर नाही का एकदा चेक करा। ठीक आहे, तर उद्या किंवा परवापर्यंत तुम्हाला येऊन जाईल ती आपण पात्र आहे का नाही पात्र आहे म्हणून। ठीक आहे, आणि नाराज होण्याचं कारण नाही मित्रांनो, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पण जागा निघणार आहे, त्याच्यामध्ये पण 30 आणि 40 मार्काचाच पेपर आहे। क्लर्कला 40 मार्कासाठी आहे आणि शिपाईसाठी 30 मार्काचा आहे। तर थोडं मेहनत अजून जास्त करावं लागेल तुम्हाला। कारण कसं असतं, हा पेपर गेला म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण आपल्याला माहिती आहे पण नेक्स्ट चान्स आहे आपल्याला। त्यामुळे तुम्ही काय करा, कंटिन्यू प्रॅक्टिस करा, अभ्यास चांगला राहू द्या। ठीक आहे, आपण व्हिडिओ बनवलेले आहे, आपल्या व्हिडिओमधून खूप प्रश्न आलेले होते मित्रांनो, एकदा तो व्हिडिओ बघून घ्या आपले। ठीक आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्टमधले संपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेले असतात, याच्यावर तुम्ही बघू शकता। आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका।